चला, come back to second class. In this class, in this lecture, we will study further. मागच्या क्लासमध्ये आपण काय बघितलं? मोस्टली आपण हिस्ट्री बघितली, इंट्रोडक्शन केलं, काय ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट आहे ती बघितली, न्यूटन्स लॉ बघितला. न्यूटन्स लॉचे बरेच आपण ते 8, 9, 10 तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहून दिले, सम मोर इन्फॉर्मेशन अबाउट लॉ. बघ आता पुढे बघूयात. आजच्या क्लासमध्ये तुमचं जितकं इलेक्ट्रोस्टॅटिक पक्क आहे तितका आजचा क्लास तुम्हाला जस्ट डबल स्पीडनी पण तुम्हाला बघता येईल. ओके, तर मी आता म्हणून एक काय करतो, एक मध्ये बायफर्केशन करतो. इथं इलेक्ट्रोस्टॅटिक लिहितो किंवा असं करतो, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इथं असं मध्ये बायफर्केशन करतो. आय राईट हिअर इलेक्ट्रोस्टॅटिक आणि इथे लिहितो ग्रॅव्हिटेशन. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिकचं एक पटकन रिवाइज करू आणि ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म त्या गोष्टी त्या इथं कशा येतात हे बघू. कळतंय? ओके, पहिल्यांदा आपण काय शिकलो होतो? F इज इक्वल टू के Q1 Q2 बाय R स्क्वेअर. व्हॉट वॉज दिस? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याचा पॅरलल ग्रॅव्हिटेशन मध्ये काय येतं? F इज इक्वल टू मायनस G M1 M2 बाय R स्क्वेअर. आता मायनस का घेतलं मी तिथं? बघा, तुम्हाला जेव्हा मी हे शिकवलं होतं तेव्हा काय सांगत होतं? चार्ज Q1 आहे आणि चार्ज Q2 आहे आणि ते एकमेकांवर जे फोर्स लावत आहेत ते असे फोर्स दाखवले होते. दिस इज फोर्स ऑन 1 ड्यू टू 2, दिस इज फोर्स ऑन 2 ड्यू टू 1. आणि या केसमध्ये हे असा फॉर्म्युला येतो. येस ऑर नो? असं डिराईव्ह केलं होतं का नाही केलं होतं? मी केलं होतं. अच्छा, आता हे रिपल्शनचे फोर्सेस आहेत, गोईंग अवे फ्रॉम इच अदर. पण ग्रॅव्हिटेशन मध्ये रिपल्शन असं काही नसतं, हे उलट असतं ना. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये पण अट्रॅक्शन कसं कधी असतं? जेव्हा इफ वन ऑफ द चार्ज इज निगेटिव्ह, त्यातला एक चार्ज निगेटिव्ह असेल, दोन्ही निगेटिव्ह असतील तरी पण रिपल्शन आहे, दोन्ही पॉझिटिव्ह तरी पण रिपल्शन आहे. पण त्यातला एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर काय होतं? तुम्ही जर इथं जर मायनस के म्हणजे असं के Q1 आणि मायनस Q2 टाकलं, आठवतंय का आपण ते चार्जच्या साईन सकट सबस्टिट्यूट करत होतो तेव्हा? कळतंय? हा, आणि हा मायनस साईन जेव्हा करतो तेव्हा काय होतं? मग आता हे Q1 आणि हा मायनस Q2, आता ह्याच्यामध्ये काय झालं? अट्रॅक्शन झालं. हा, म्हणजे काय झालं? हे मायनस साईन इथं ठेवायच्या अगोदर ऐवजी बाहेर ठेवू का मी आता? येस, म्हणजे जेव्हा मला हे आणि हे कम्पेअर करायचंय, जेव्हा दोघांमध्ये अट्रॅक्शन असतं तेव्हा इथं मायनस साईन येतं. आठवतंय इलेक्ट्रोस्टॅटिक? हा, आणि याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, याच्यामध्ये फक्त अट्रॅक्शनच असतं, म्हणून इथं मी मायनस साईन घेतो आहे. मायनस साईन ओनली इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द फोर्सेस and they are towards themselves. डायरेक्शन ऑफ फोर्स एका मासची दुसऱ्या मासवर कशी असते? टुवर्ड्स हिमसेल्फ, स्वतःच्या दिशेनेच असते फोर्स. म्हणजे थोडक्यात काय बोलायचं? अट्रॅक्शन असतं ना. तुम्हाला कळतंय? म्हणून तर मायनस साईन घेतलेला. दिस मायनस साईन इंडिकेट्स दॅट देर इज दिस फोर्स इज ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे थोडक्यात अजून एक शब्द सांगायचं झालं तर काय होतं? हा फोर्स जो आहे हे व्हेक्टर फॉर्म मध्ये बघितलं तुम्ही. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये व्हेक्टर फॉर्म मध्ये हा फोर्सचं इक्वेशन तुम्ही लिहिलं असेल. व्हेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिलं होतं? फॉर्म मध्ये कसं लिहिलं होतं मी? फोर्स इफ जर दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 असं जर म्हणलं मी ह्याला, तर फोर्स कसं लिहिलं होतं मी? F was given as K Q1 Q2 by R cube into R21 cap. What is this cap? Unit vector along this direction. This is vector format. आठवा, vector format. अच्छा, आता या ठिकाणी वेक्टर फॉर्मॅट वापरायचं असेल तर काय होतं? इथं अट्रॅक्शन असल्यामुळे काय झालं? इट शोज, आता या ठिकाणी F चं साईन पॉझिटिव्हच आहे आणि याचं साईन पण पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय? इन दिस केस दिस डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर, सेम डायरेक्शन. हा, पण आता जर यातलं कुठलं तरी चार्ज निगेटिव्ह असेल तर मायनस Q2 येईल ना हे. हा, आणि हे मायनस Q2 चे मायनस साईन आहे, दॅट मायनस साईन विल कम आउटसाइड हिअर. आणि मायनस साईन काय दाखवेल? की नाउ द फोर्स हॅज डिफरंट डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन टू युनिट वेक्टर डायरेक्शन. The force has opposite direction to direction of unit vector. युनिट वेक्टर जर असा जातोय तर फोर्स डायरेक्शन आता कशी असेल?
या फोर्स डायरेक्शन काय आता उलटी असेल ना, अशी नसणार, अशी असणार F21 ची डायरेक्शन. कळतंय? म्हणजे बेसिकली दिस मायनस साइन रिप्रेझेंट्स व्हॉट? दिस मायनस साइन रिप्रेझेंट्स अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल्स. येस ऑर नो? ओके. म्हणून मी काय करतो, एक मेक डू अ सिंपल थिंग. ह्याच्या पुढे आपण काय काय शिकलो होतो? दिस वॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक्सक्यूज मी. हा, नंतर आपण काय, दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. पुढचं आपण काय टर्म शिकलो होतो आठवा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये? इलेक्ट्रिक फील्ड. आपण काय शिकलो होतो? इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड इज फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय युनिट चार्ज. फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट चार्ज. मग काय होतं याचा अर्थ थोडक्यात काय होतं? हे जर यातला कुठला तरी एक चार्ज तुम्ही इथं घेऊन गेला, F/Q2 केलं तर काय होतं? हे F/Q2 काय काय लिहिता येईल मला? K/Q1/R². अरे कळतंय? K/Q1/R². व्हॉट वॉज दिस? इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय होतं? दिस इज व्हॉट इज दिस? दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. ओके. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज Q1 ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम इट. चार्ज Q पासन R डिस्टन्सवर असलेलं इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे होतं काय? फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट चार्ज किंवा फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज. अरे हे सगळं आठवतंय तुम्हाला? इलेक्ट्रोस्टॅटिक चांगलं रिवाइज नसेल आठवत तर एकदा परत बघा, ते लेक्चर ऐका आणि देन यू कम बॅक हिअर. ओके. आता मी काय करतो? ना लुक ॲट दिस बॅलन्स. आता मला या फॉर्म्युलावरनं हा फॉर्म्युला काय झाला? बेसिकली मी सिंपल केलं, रिप्लेस K विथ -G आणि रिप्लेस चार्ज विथ मास. अरे कळतंय का? मी या फॉर्म्युलामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला K दिसेल त्या K ला कशाने रिप्लेस करा? -G ने रिप्लेस करा. रिप्लेस दॅट विथ -G रिप्लेस करा. आणि कशाला रिप्लेस करा? याच्या ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला Q दिसेल, Q चार्ज, त्या चार्जला रिप्लेस करा मासने. तुम्हाला हे येत जाईल. अच्छा. माझ्या इथं जसं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड होतं, इलेक्ट्रिक फील्ड होतं, तसं इथं काय आता येईल? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. इथं काय येईल? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके. ह्याचा कॅप्शन E⁻G. ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तो इलेक्ट्रिक फील्ड होता. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड? फोर्स एक्सपिरियन्स्ड. इथं कसं फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज होतं, असं इथं काय होईल? फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास. म्हणजे काय होईल? आता या दोघांपैकी समजा मी जर ह्या M2 ला खाली नेलं तर काय होईल? दिस इज फोर्स एक्सपिरियन्स बाय M2 इज इक्वल टू काय येईल? हे -Gm1/R². म्हणजे बेसिकली मी काय केलं? हेच केलं ना. मी रिप्लेस केलं, K ला रिप्लेस केलं -G न आणि Q ला रिप्लेस केलं मासनं. अरे कळतंय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. अच्छा, मला सांगा ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय? म्हणजे काय? समजा हा मास आहे M, हा मास आहे M. या मास M पासनं जर मी R डिस्टन्सवर एक युनिट मास ठेवलं, युनिट मास 1 kg मास ठेवलं, तर या मासमुळे या युनिट मासवर किती फोर्स लागेल? युनिट मासवर किती फोर्स लागेल? त्याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. याच्यामध्ये तसंच होतं ना. हा जर चार्ज Q असेल, या चार्ज Q पासून R डिस्टन्सवर जर मी युनिट चार्ज ठेवला, 1 कुलम चार्ज ठेवला, तर हा 1 कुलम चार्ज किती फोर्स एक्सपिरियन्स करेल? दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड. तसंच या मास पासून M पासून आता चार्जच्या ठिकाणी मास आला, हा किती फोर्स एक्सपिरियन्स करेल? दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. 1 kg मास. ओके. आणि फरक काय असतो? हा फोर्स अट्रॅक्शनचा असतो आणि हा फोर्स जोपर्यंत चार्ज असे तर रिपल्शन आहे. म्हणून मी तर मायनस साइन घेतोय. रिप्लेस दिस विथ -G. हे तुम्हाला कळतंय का? दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. दिस इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. अच्छा, म्हणजे बेसिकली काय? व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट दिस पॉइंट किती आहे? Eg इक्वल टू G किंवा आता -G. वेल, आता इथं मायनस याची गरज नाही, कारण मायनसनी मी डायरेक्शन चेंज करून टाकली ना ऑलरेडीच. डायरेक्शन जी अशी असायला हवी होती
तीच पलटी मारून आता मारून टाकली तर मारून पलटी मारल्यानंतर मायनस लिहायची गरज नाही. कळतंय? अच्छा, म्हणून आता काय लिहितो मी, Gm/r². व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड? Gm/r². ओके. अच्छा, मला सांगा व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड बाय द वे? फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास ना. 1 मास, युनिट मास, 1 kg मास. अरे पण मला एक सांगा, आन्सर दिस. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स पडतो. काही काही ठिकाणी ह्याच्या दोघांमध्ये डिफरन्स पण आहे, जो आपण बघत जाऊ जसं जसं वेळ जसं. ओके, ह्याचा डिफरन्स काय? व्हॉट इज, मला सांगा व्हॉट इज फोर्स पर युनिट मास? व्हॉट इज फोर्स पर युनिट मास? F/m काय असतं? F/m ऍक्सेलरेशन. अरे F इक्वल टू ma ना. F इक्वल टू ma ना. m इथं घेतला तर व्हॉट इज फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास किंवा फोर्स पर युनिट मास? ऍक्सेलरेशन. अच्छा, याचाच अर्थ काय? याचा अर्थ काय की ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नथिंग बट ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन कोणाचं? ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन ऑफ द युनिट मास टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी कॉझिंग मास. अरे कळतंय? दिस इज ऍक्सेलरेशन ऑफ द मास. इथं असलेल्या मासचं मास, इथं असलेल्या मासचं ऍक्सेलरेशन. कळतंय? हा, आता हे असं काही इथं नसतं. इथं ह्याला मी इथं ऍक्सेलरेशन म्हणजे की ह्याला पण ऍक्सेलरेशन नाही. नाही, फोर्स बाय चार्ज असं काय ऍक्सेलरेशन नसतं. नवीन काही इन्व्हेन्शन करू नका. ओके, हा फरक आहे. हे स्पेशल आहे ग्रॅव्हिटेशन मधले. ओके फाईन, तुम्हाला कळतंय? सो दिस इज नथिंग बट ऍक्सेलरेशन ड्यू टू मास ऑफ द पर्टिक्युलर मास. याचा अर्थ काय? आता या ठिकाणी समजा ग्रॅव्हिटेशनल फील्ड मी जर म्हणलं, या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे? समजा 50 न्यूटन पर kg आहे. किती आहे? 50. ह्याचं युनिट काय असणार आहे? जसं ह्याचं युनिट काय होतं? न्यूटन पर कुलम होतं ना. असं ह्याचं युनिट काय असणार आहे? युनिट विल बी न्यूटन पर kg. अरे बोला येस ऑर नो. हा, आता या ठिकाणचं जर इलेक्ट्रिक फील्ड जर 50 न्यूटन पर कुलम असेल, 50 न्यूटन पर kg असेल, नॉट इलेक्ट्रिक फील्ड, एक मिनिट, या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड जर 50 न्यूटन पर kg असेल, तर ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? या ठिकाणी तुम्ही जे मास ठेवलेला आहे, जे या केसमध्ये 1 kg आहे ना, 1 kg मास आहे, त्या 1 kg मास कितीनी ऍक्सेलरेट करेल टुवर्ड्स दिस मास? कितीने ऍक्सेलरेट करेल? दिस विल बी ऍक्सेलरेशन. आणि न्यूटन पर kg काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर ना. म्हणजे यू कॅन न्यूटन ते खेळता येतं, यू कॅन प्ले विथ द युनिट्स हिअर. कारण F इक्वल टू F/m इज नथिंग एनिवे a. म्हणजे दिस इज ऍक्सेलरेशन किती असतं? दिस इज नथिंग बट ऍक्सेलरेशन किती असणार आहे? न्यूटन 50 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे इथे कन्वर्ट करता येतं, काही अवघड नाही आहे, करून बघा. डायमेन्शन दोघांचे एकच आहेत. ओके, फक्त आपण ऍक्सेलरेशन न्यूटन पर kg असं वापरत नाही कधी शब्द, म्हणून बाकी काही नाही. ऍक्सेलरेशन काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं ऍक्सेलरेशन आहे. अरे तुम्हाला कळतंय का? हे फार महत्वाचं आहे. अच्छा बघा, हा, जसं थोडा अजून फील्डवर थोडी चर्चा अजून थोडीशी करू. बघा, जसं मला सांगा, इलेक्ट्रिक फील्ड ही कोणाची प्रॉपर्टी? इथं जर मास m असेल, इलेक्ट्रिक फील्ड नाही, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, मास m असेल आणि मास m पासनं r डिस्टन्सवर काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड, काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी देयर इज सम ग्रॅव्हिटेशनल फील्ड. किती ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल या ठिकाणी? Gm/r². आणि डायरेक्शन अशी असेल ना. अरे असे असेल का? नाही, म्हणून ते मायनस लिहित नाही. तुम्ही इथं मायनस पण लिहिलं आणि डायरेक्शन अट्रॅक्शन वाले दाखवली तर ते म्हणजे नाही हो होऊन जाईल. ते दोनदा नकार म्हणजे एकदा होकार होऊन जाईल. ते मायनस पण दाखवलं आणि इथं डायरेक्शन मध्ये दाखवलं नाही. तुम्ही डायरेक्शन दाखवत असाल अशी, इथं मायनस घ्यायची गरज नाही. ओके, अच्छा, ओके फाईन, कम बॅक. तर मी तुम्हाला सांगतोय, व्हॉट इज दिस gravitational field? This is gravitational field due to this mass at distance r from it. Yes or no? Okay. Now tell me, this gravitational field is a property of whom? हे कोणाची प्रॉपर्टी आहे? हे कोणाचं आहे? ब्रेन चाइल्ड आहे.
कोणी तयार केलेलं आहे? दिस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज अ प्रॉपर्टी ऑफ दिस मास. कळतंय? हे मास मोठं तर हे मोठं, हे लहान तर हे लहान. लक्षात घ्या. दिस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इंडिपेंडंट ऑफ एनी अदर मास. या ठिकाणी समजा या ठिकाणी मास काहीतरी ठेवला, या ठिकाणी मास मी ठेवला कॅपिटल एम ठेवला किंवा काहीतरी एम डॅश ठेवला, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे आहे ते तेच राहणार आहे. ते एम डॅशने त्याचा फरक काही पडणार आहे का? तर नाही. हा, ह्याच्यावर फोर्स किती लागेल? येस, हे झालं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. हे झालं. हा, फोर्स किती लागेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा, फोर्स मग काय असेल? मग हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू मग एम डॅश. कळतंय? आणि मग काय येईल? फोर्स एफ इक्वल टू जी एम एम डॅश बाय आर स्क्वेअर. हे इजी काय आहे? हे जी एम बाय आर स्क्वेअर. कळतंय? हे इम्पॉर्टंट आहे समजणं. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इंडिपेंडेंट ऑफ मास ॲट दॅट पॉइंट. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज ओनली प्रॉपर्टी ऑफ द कॉझिंग ऑब्जेक्ट, जो हे फील्ड बनवतोय. तुम्हाला कळतंय? हे सेम असंच होतं, याच्यामध्ये काही फरक नव्हता. हे असं होतं, फक्त केच्या ठिकाणी मायनस जी होता आणि क्यूच्या ठिकाणी एम होता. दॅट्स इट. आणि डायरेक्शन याच्यात अट्रॅक्शन पण होतं, रिपल्शन पण होतं, याच्यात फक्त अट्रॅक्शन आहे. पुढे बघा. तिसरं आपण एक बघितलं होतं, ते काय होतं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आपण पुढचा टर्म कुठली बघितली होती? इलेक्ट्रोस्टॅटिक मधली पुढची टर्म कुठली होती? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आठवतंय का? यू. काय होतं? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट वॉज दिस यू? जर दोन चार्जेस असतील, Q1 डिस्टन्स R, Q2, तर या चार्जमुळे या चार्जवर किती एनर्जी लावलेली आहे? ती एनर्जी किती होती? K Q1 Q2 by R. आठवतंय? K Q1 Q2 by R. What is this? This is electrostatic potential energy at charge Q2 due to charge Q1. किंवा असंही म्हणता येतं, दिस इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट चार्ज Q1 ड्यू टू चार्ज Q2. अरे कळतंय? ओके. किंवा आपण ह्याला सिस्टमची एनर्जी पण म्हणत होतो. कळतंय? अच्छा, या इथं आणा. सेम. काय करायचं? आता मी काय लिहू? तिसरी टर्म. आता मी लिहितो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. व्हॉट वॉज दिस? दिस वॉज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी होती नाही. आता मी काय लिहितो? UG, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. शब्द लिहून घ्या पूर्ण तुम्ही, शॉर्टकट नका मारू. बरं, मी पण लिहितो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. अच्छा, UG. काय करायचं? आपल्या पॉलिसी काय ठरली आहे बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर मी परत अख्खं डिराईव्ह करून दाखवता येतं जे, पण त्यात काही देर इज नो मेरिट इन डुईंग इट. कारण असं डेरिव्हेशन आपण सगळं केलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तुम्हाला हे प्रत्येक टर्म मी डिराईव्ह करून दाखवलेली आहे. यू आर ब्रिंगिंग अ मास चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट वगैरे वगैरे भरपूर आपण डेरिव्हेशन हे खेळलेलं याच्याबरोबर. ओके, त्यामुळे ते डेरिव्हेशन करत नाही, फक्त डायरेक्टली रिप्लेस करून टाकतो. व्हॉट इज के? रिप्लेस के विथ मायनस जी. म्हणजे तो मायनस जी आणि हे काय? Q1 च्या रिप्लेस Q विथ मास. आय राईट M1 M2 बाय R. आता व्हॉट इज दिस? If there are two masses, M1 distance R, M2, then what is this? This is gravitational potential energy at M2 due to M1 or gravitational potential energy at M1 due to M2. एकच आहे. अरे तुम्हाला कळतंय? मायनस जी M1 M2 बाय R. कळतंय का? ओके. चौथी टर्म होती ती म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणून आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल. याला आपण प्रेमाने काय म्हणतो होतो? व्ही. ह्याचं युनिट काय आहे? जूल आहे ना. ह्याचं युनिट काय होतं? न्यूटन पर कुलम होतं. हे तर न्यूटन आहे, हे पण न्यूटन आहे. आणि ह्याचं काय होतं युनिट? न्यूटन पर केजी होतं. आणि ह्याचा जूलच असणार ना, ही पण एनर्जीच आहे. अच्छा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? बघा आता
ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, दिस इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ प्रॉपर्टी ऑफ Q1 ऑल्सो Q2 ऑल्सो. कळतंय? लक्षात घ्या, ही ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे, ती Q1 ची पण प्रॉपर्टी आहे, Q2 ची पण प्रॉपर्टी आहे, जॉईंट प्रॉपर्टी आहे. बघा, कारण Q1 पण चेंज केला, हे चेंज झालं, Q2 पण चेंज केला, हे चेंज झालं. येस ऑर नो? सेम एज दिस in gravitational potential energy also, this is a property of both M1 and M2. If you change M1, this changes. If you change M2, this changes. Achha. Now if I want a term which is independent of, which is property of only one object, one mass, तर मी काय करतो, काय केलं होतं मी, यातलं जर कुठं तरी एक चार्ज मी इथनं खाली डिवाइड केला असं, तर काय येतं, मला येतं, दिस इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. अच्छा, असं जर केलं मी, तर मी मला काय मिळतं, आय कॅन राईट फॉर दिस सेम सिस्टम दॅट पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल at this point due to Q1 is simply how much? K Q1 by R. हा, Q2 कुठं गेलं, Q2 खाली गेलं, आणि U by Q2 लाच मी V म्हणतोय ना, लिहितो U by Q2 लाच मी V म्हणलेलं ना, हे काय झालं, K Q1 by R. अरे झेपतंय का? आता मला सांगा, ही कशाची प्रॉपर्टी आहे? ही Q1 ची, फक्त Q1 चीच प्रॉपर्टी आहे ही, Q2 ची प्रॉपर्टी नाही ही. कळतंय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा अर्थ हा, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा अर्थ हा आहे. तुम्हाला कळतंय? नाउ ब्रिंग इट बॅक हिअर. फोर्थ काय देतो मी, आय राईट हिअर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. मी लिहितो हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. प्रेमानेला काय म्हणू आपण, V सबस्क्रिप्ट G. आता सेम एज दिस, सेम बडबड येतच. दिस इज प्रॉपर्टी ऑफ बोथ. यातला कुठल्या तरी एका मासला समजा M2 ला खाली डिवाइड केलं, नंतर काय लिहू मी, UG बाय M2. काय राहिलं माहिती, मायनस G M1 बाय R, minus G M1 by R. What is this? Now this is property of only M1. हे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता हे डिफाइन कसं केलं जातं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल at a point is potential energy per unit mass at that point. Potential energy per unit mass at that point. अरे हे झेपतंय का? अच्छा, आता ह्याचं युनिट काय होतं, वोल्ट होतं. ह्याचं युनिट काय होतं, हे जूल पर कुलम होतं ना, हे जूल पर कुलम होतं, ज्याला आपण प्रेमाने काय म्हणत होतो, वोल्ट म्हणत होतो. आता हे काय आहे, दिस इज जूल पर केजी. युनिट काय याचं, जूल पर केजी. जूल पर केजी. हा, ह्याला काय वोल्ट बिल्ट काही म्हणत नाही आपण, हे जूल पर केजीच राहतं. कळतंय? सो यू अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन द टू, देर इज सो कॉमनॅलिटी. आपण एकच गोष्ट केली म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक तुमचं चांगलं झालं असेल तर तुमचं हे इमिजिएटली तुम्हाला कळून जाईल. फक्त आपण एक गोष्ट करतोय, वी आर रिप्लेसिंग K विथ मायनस G, वी आर रिप्लेसिंग Q विथ M. दॅट्स ऑल. कळतंय हे? फाईन. तर मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगत गेलेलो आहे, प्रत्येक ठिकाणी मी काही गोष्टी तुम्हाला डिफाईन केलेल्या आहेत, काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एव्हरीवेअर पॉज द व्हिडिओ अँड राईट केअरफुली, राईट इच अँड एव्हरी डिटेल, डोंट मिस आउट एनिथिंग. डोंट, नो शॉर्टकट्स, काही शॉर्टकट मारू नका, सगळं करा. ओके, चला पुढे बघता येईल. ओके, कम बॅक. पुढे हे बघा, असं काय तर बघितलं वाटतंय, आठवतंय कुठं काय बघितलेलं? हे काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण शिकलोय चार्ज स्फिअर. आठवतंय का? चार्ज स्फिअर काय होतं, जर एक स्फिअर आहे आणि स्फिअरचं रेडियस कॅपिटल आर आहे, रेडियस कॅपिटल आर आहे, आणि हा पॉइंट ए स्फिअरच्या आतला पॉइंट आहे, पॉइंट बी हा स्फिअरच्या बाहेरचा पॉइंट आहे. बर, या पॉइंटचं डिस्टन्स स्मॉल आर आहे, याचं पण डिस्टन्स काय आहे, स्मॉल आर आहे. बेसिकली स्मॉल आर म्हणजे काय, त्या पॉइंटचं डिस्टन्स सेंटरपासून. ठीक आहे, असं सगळं आहे असेल, आणि या जर स्फिअरवर मी क्यू चार्ज डिपॉझिट केला, तर ह्या सगळ्या गोष्टी EA काय आहे, EA इलेक्ट्रिक फील्ड ॲट A, इलेक्ट्रिक फील्ड ॲट B,
त्यानंतर ई आणि आर, हे छोटं आर डिस्टन्स, आर आणि ईचं हे रिलेशन आहे. व्ही म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इनसाइड पॉईंट, पोटेन्शियल ॲट पॉईंट बी आउटसाइड पॉईंट, व्ही आणि आरचं डिस्ट्रीब्युशन आणि एनर्जी, टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम. ठीक आहे, हे आपण शिकलेलं आहे. हे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. अच्छा, आता ग्रॅव्हिटेशनमध्ये ह्याचं एक्झॅक्ट कॉग्निझन्स कसा येतो, ह्याचा यूज कुठं करतो म्हणून बघा. समजा आता असा स्फेरिकल बॉल आहे, स्फेरिकल बॉल आहे, फाईन. आणि अजून एक, हे काय होतं, हॉलो कंडक्टिंग, हॉलो नॉन कंडक्टिंग, सॉलिड कंडक्टिंग आणि हे सॉलिड नॉन कंडक्टिंग वगैरे. हां, या ह्याचा प्रत्येकाचा असा सगळा असतो. ठीक आहे, आता समजा हा एक स्फिअर आहे. हे तर सेम ट्रान्सलेशन मला ग्रॅव्हिटेशनमध्ये कसं करता येतं, काय करता येईल, ग्रॅव्हिटेशनमध्ये पण मला काय लिहिता येईल, मी काय करू आता याच्यात कशा ग्रॅव्हिटेशनमध्ये पण मी दोन कॅटेगरी करतो. ह्याच्यात दोन अशा कॅटेगरी होत्या ग्रॅव्हिटेशनमध्ये. आता ग्रॅव्हिटेशनमध्ये कंडक्टिंग नॉन कंडक्टिंग असं काही नसतं ना, ठीक आहे ना, कारण ग्रॅव्हिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मीडियम. ओके, बघा, त्यामुळे ह्याच्यात दोनच प्रकार होतात. एक तर आहे हॉलो स्फिअर आणि एक आहे सॉलिड स्फिअर. त्यात हॉलो कंडक्टिंग नॉन कंडक्टिंग असं काय ग्रॅव्हिटेशनमध्ये काही प्रकार नसतो. अच्छा, आता चार्ज क्यूच्या ऐवजी आता मी काय म्हणलं, आपण काय ठरवलेलं आहे, के ला रिप्लेस करायचं मायनस जी नी आणि क्यू ला रिप्लेस करायचं एम नी, मासने, बरोबर ना. अच्छा, म्हणजे आता मी जर ह्याच्यावर चार्ज क्यू म्हणत होतो तर चार्ज क्यूला मी आता काय म्हणतो ह्याच्याऐवजी, समजा ह्याचं मास एम आहे, या स्फिअरचं मास एम आहे, रेडियस तर तिचं आहे आर, आणि असे ए आणि बी दोन पॉईंट आहेत. अच्छा, तर काय काय करता येईल, हे सगळं मला वरचं आहे तसंच म्हणता येईल का इथं खाली. बघा, हे काय आहे, ई ए. आता मी काय म्हणतो, ई जी ए. व्हॉट इज ई जी ए, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट पॉईंट ए, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट पॉईंट ए. अच्छा, कसं लिहू मी, हां, इथं काय होतं, हे झिरो होतं ना, म्हणून हे पण झिरो, कळतंय का. अच्छा, आता हा सॉलिड आहे ना, सॉलिड स्फिअर, मी कसं करतोय, हॉलो स्फिअरची या हॉलोशी कंपॅरिझन करतोय आणि सॉलिडची सॉलिडला. लक्ष, अशी कंपॅरिझन का करतोय मी, मला एक सांगा. हॉलोमध्ये काय होतं, हॉलोमध्ये आत काहीच नव्हतं ना, आत चार्ज नव्हता, आणि ह्याच्या पण हॉलोमध्ये काय आहे, आत मास नाही आहे. अरे कळतंय, म्हणून मी याची आणि याची कम्पेअर केली. सॉलिड नॉन कंडक्टिंग स्फिअरमध्ये काय होतं, सॉलिड नॉन कंडक्टिंगमध्ये आत पण चार्ज होता, आठवतंय, सॉलिड नॉन कंडक्टिंग स्फिअरमध्ये आत आपण चार्ज दाखवता, क्यू आत असं प्लस प्लस दाखवत होता, आत चार्ज भरलेला आहे, आठवतंय का. हां, आणि चार्ज म्हणजे आपल्या या अॅनॉलॉजीमध्ये मास आहे. हां, म्हणून हे सॉलिड तर हे पण सॉलिड, ह्याच्यात मास भरलेलं आहे आत, आणि याच्यामध्ये आत मास नाही आहे, हॉलो आहे. अच्छा, चला, मग हॉलो जर असेल त्याच्यात इलेक्ट्रिक फील्ड किती, झिरो. इलेक्ट्रिक नाही, ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती, झिरो. अच्छा, ह्याच्यात ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती, केच्या ठिकाणी मायनस जी, क्यूच्या ठिकाणी एम, आर बाय आर क्यूब. झालं, काही वेगळं करायचं नाही, बस, दॅट्स इट. हां, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट पॉईंट बी आउटसाइड पॉईंट, बोला काय लिहू मी तर, केच्या ठिकाणी मायनस जी, क्यू स्क्वेअरच्या ठिकाणी एम स्क्वेअर आणि हे आर स्क्वेअर, स्मॉल आर स्क्वेअर. इथं काय लिहू, केच्या ठिकाणी मायनस जी, क्यूच्या ठिकाणी एम आणि हे आर स्क्वेअर. अरे झेपतंय का, हा कर्व पण असाच येईल. आता कशा, काय वर्सेस काय आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड वर्सेस आर, ह्याचा कर्व काय येईल, असं असं येईल ना. ओके, ह्याचं कर्व काय येईल, ग्रॅव्हिटेशनल फील्ड वर्सेस आर, सेम. येस ऑर नो. पुढे व्ही ए, व्हॉट इज व्ही ए, व्हॉट इज व्ही, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता या ठिकाणी काय म्हणतो मी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, म्हणा व्ही जी ॲट ए, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. बोला काय लिहू मी, केच्या ठिकाणी मायनस जी, क्यूच्या ठिकाणी एम आणि
आर. बाहेर किती? बाहेर नाही, आतच. पण हे झालं हॉलोचं ना, हॉलोच्या आतलं आहे हे. आता सॉलिडच्या आतलं. सॉलिडच्या आतलं किती? के केच्या ठिकाणी काय लिहू मी? मायनस जी एम बाय 2r³ इंटू ब्रॅकेट 3r² मायनस स्मॉल r². ए अरे झेपतंय का? व्ही बी. मग काय लिहू मी तर हे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट बी. इथं काय आहे? के क्यू बाय आर आहे. म्हणजे काय लिहितो? मायनस जी एम बाय आर. हे के क्यू बाय आर, हे पण काय लिहितो? मायनस जी एम बाय म्हणजे आर. म्हणजे बाहेरच्या पॉइंटला फरक पडत नाही ते मास सॉलिड आहे का हे हॉलो आहे ग्रॅव्हिटेशनसाठी. हा काय आहे? कर्व व्ही वर्सेस आर. आता लिहितो हे व्ही जी वर्सेस आर, सेमच गोष्टी. हा काय कर्व? व्ही जी वर्सेस आर. ओके, कळत आहे का? हा, आता ही काय होती? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आता इथं काय लिहू मी? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. किती येईल? मायनस जी एम स्क्वेअर बाय 2r. कळत आहे? अच्छा, पुढे काय? हे 3/5 मायनस जी एम स्क्वेअर बाय आर. दॅट्स इट. दॅट्स इट. कळलं? संपलं. हे काय आहे? व्हॉट इज दिस? हा चार्ट काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. कळतंय? बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ हॉलो स्फिअर, बिकॉज ऑफ सॉलिड स्फिअर. ए म्हणजे इनसाइड द पॉइंट, इनसाइड द स्फिअर. बी म्हणजे आउटसाइड द स्फिअर. दॅट्स इट. हे सगळं असं पाहिजे. आता हे तुम्हाला सगळं पाठ पाहिजे का? नॉट रिक्वायर्ड. तुम्ही जर इलेक्ट्रोस्टॅटिकच्या ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या, तुम्ही तिथं डायरेक्ट ही काढू शकता. यू डोंट हॅव टू सेपरेटली एक्झर्ट. पण तुम्हाला यातलं सगळ्यात ऍप्लिकेशन तुम्हाला सांगतो कशाचं येतं ऍप्लिकेशन. बघा, मला सांगा, जर अर्थ पृथ्वी हॉलो असते, इफ अर्थ वुड हॅव बीन हॉलो, कॅन इमॅजिन? हॉलो अर्थ. हॉलो अर्थ. ओके, म्हणजे काय? तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी बोरवेल खणला, झालं, तिथनं पुढे सगळं खालीच मोकळच हॉलो. हां, एक हायपोथेटिकल असतं, असं स्ट्रक्चर एक्झिस्ट करू शकत नाही ऑब्व्हियसली. पण एक इमॅजिन करा, जर अर्थ हॉलो असते, अर्थचं मास तेवढंच एम असतं, आपला जेवढं मास आहे अर्थचं तेवढंच मास एम असतं, आणि काहीतरी रेडियस असते, समजा मास एम आहे, रेडियस आहे, पण अर्थ हॉलो आहे. अच्छा, तर मग काय? अर्थ हॉलो म्हणजे हे जे आतलं हॉलो, आणि आपण राहतोय बाहेर, पण थोडा खड्डा खोनला की झालं, अर्थ पूर्ण पोकळ. जस्ट इमॅजिन करा, हाऊ फनी इट सीम्स ऑल्सो. ओके, तर ह्याच्या अर्थच्या आत तुम्ही जर समजा खड्डा केला, आणि खड्डा करून तुम्ही इथनं उडी मारली खाली खड्ड्यावरनं, असा खड्डा केला आणि वरनं उडी मारली खड्ड्यात, तर काय होईल? तुम्ही आत जाल, काय होईल तुमचं? विचार करा, काय होईल? तुम्हाला या सेंटर ऑफ अर्थकडे असं एकदम असं ओढले जाल, का बाहेर ढकलले जाल, का अजून काय होईल? विचार करा. अच्छा, बघा, तुम्ही जसं ह्याच्या आत गेला, तुम्ही या समजा पोकळ अर्थच्या आत गेला, इफ यू जस्ट गो हॅलो ओके, तुम्ही हॉलो अर्थच्या जस्ट आत गेला तर काय होईल? हॉलोच्या आत काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असतं हॉलोच्या आत? 0. अरे ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0. ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असतो? फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास ना. म्हणजे फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास. समजा 1 किलो मास, 1 किलोचं वजन असतं ना, वजन काट्यातलं वजन, 1 किलोचं वजन वरनं टाकलं, असं अर्थला खड्डा केला, इमॅजिन करा अर्थ हॉलो आहे, अर्थला खड्डा केला, दिसायला लागले हॉलो, दिसायला लागले मला डायरेक्ट. कॅन यू इमॅजिन सच अ बिग अर्थ हॉलो? आणि मग 1 किलोचा मास हातात घेतो आणि सर टाकतो खाली, थोडंसं जस्ट, ठीक आहे, फोर्स करत नाही, जस्ट असं ठेवून टाकतो मी, तर काय होईल? तुम्हाला काय वाटतं? हॅलो
आता हे काय झालं, युनिट मास टाकतोय आणि हा काय आहे, व्हॉट इज दिस, नथिंग बट फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास ना. ते किती आहे, 0. म्हणजे हॉलो अर्थच्या आतमध्ये देयर वोंट बी एनी ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी 0 असेल तिथं. हे बघ, आर कॅपिटल आर येईपर्यंत काय आहे, इजी 0. तुम्हाला कळतंय. असं झालं असतं तर आपण अर्थच्या आत 0 ग्रॅव्हिटी. का 0 ग्रॅव्हिटी, काय लॉजिक काय 0 ग्रॅव्हिटीचं, कारण तुम्ही अर्थच्या आत गेले, पोकळ अर्थच्या आत गेले तर काय झालं, यू विल बी पुल्ड बाय ऑल डायरेक्शन सायमल्टेनियसली. तुम्ही सगळीकडनं सायमल्टेनियसली खेचले गेले असते, म्हणजे तुमच्यावर नेट इलेक्ट्रिक फील्ड 0. हा, पण त्या जसं इमॅजिन करा, त्या मासला जर सगळीकडनं ओढला गेला तो, आणि किती ओढला गेला, हॅलो, हा, तो किती ओढला जाईल, अर्थचं अख्खं मास जे या साईडला आहे ते अख्खं ओला ओढतंय. म्हणजे आज जर तुम्ही एखादा एखादं मास आत टाकलं तर ते मास 0 ग्रॅव्हिटी एक्सपिरियन्स करेल थिओरॉटिकली, पण ते प्रोव्हाइडेड द मास इज रिजिड. तर मास रिजिड असेल तर, समजा रिजिड मास आहे, इमॅजिन करा, इन्फायनाइटली रिजिड ठेवलं तर इट विल एक्सपिरियन्स 0 ग्रॅव्हिटी ऑब्व्हियसली. पण ते इतकं जर मास रिजिड नसेल तर ते असं पुल होऊन जाईल सगळीकडे, खालनं ओढलं जाईल ते. अरे कळतंय, म्हणजे आपण जर चुकून आत जर गेलो तर काय, बॉडीचे सगळे शिरड होऊन जातील, बॉडीचे तुकडे होऊन जातील सगळे. कळतंय, नेट 0 आहे, बरोबर आहे. अरे पण बॉडीची काहीतरी कॅपॅसिटी आहे ना. म्हणजे असं म्हणल्याप्रमाणे मी म्हणलं ना, एक्झाम्पल दिलं होतं, हात धरले मी, कोणतरी इकडनं ओढायला लागले, कोणतरी इकडनं ओढायला लागले मला. हा, पण भरपूर ओढायला लागले, 10 लोक इथनं ओढतात, 10 लोक इथनं ओढतायत, तर मला म्हणता येईल की नेट फोर्स 0 आहे माझ्यावर, मला म्हणता येईल ना. अरे नेट फोर्स 0 आहे, पण आतमध्ये काय बॉडीच्या माझ्या, म्हणजे या फोर्समुळे माझा इथला हात दुखायला लागेल, है ना, हात तुटेल बिटेल, बरोबर की नाही. येस, असंच काहीतरी तर होईल. पण जस्ट एक काय, हॉलो अर्थच्या आत म्हणजे देर विल बी नो ग्रॅव्हिटी, ॲज सिम्पल ॲज दिस. ठीक आहे, बरं. आणि सॉलिडचं हे, आणि आपल्याला अर्थ, रिअलिस्टिक अर्थ कशी आहे, सॉलिडची आहे ना, सॉलिड आहे, त्यामुळे आपल्याला हा ग्राफ आपण बघणार आहे. जेव्हा व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वगैरे शिकवणार आहे, दॅट टाइम वी विल सी दिस ग्राफ. ठीक आहे, चलो, हे ॲज क्विकली ॲज पॉसिबल नोट डाऊन करून घ्या, लिहा. पुढे चल, पुढे बघू. अशा 2 स्फिअर आहेत. 2 म्हणजे काय, एक स्फिअर आहे हा बाहेरचा ऑफ रेडियस r, त्यातनं एक स्फिअर सबट्रॅक्ट केलाय. कळतंय, हा एक टिपिकल क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन बघूयात. हा एक फेमस क्वेश्चन आहे, सगळीकडे तुम्हाला मिळेल, सगळ्या पुस्तकात. काय केलेलं आहे, हे सबट्रॅक्ट किती रेडियस, ह्याची रेडियस किती आहे, r/2 रेडियस आहे ह्याची, आणि याची बाहेरची रेडियस किती, r. असे 2 स्फिअर, एकच स्फिअर आहे, एका स्फिअरमधून एक स्फिअर काढलेला आहे, मायनस केलेला आहे. अच्छा, क्वेश्चन आहे, फाइंड फोर्स ऍक्टिंग ऑन मास m केप्ट ॲट अ डिस्टन्स 2r. या ठिकाणी काय केलेलं आहे, 2r डिस्टन्सवर, या सेंटरपासून 2r अंतरावर काय केलं, एक मास m ठेवलेला आहे. तुम्हाला त्या मास m चा फोर्स तिथला लागला. हॅलो, हा, आता हा फोर्स कसा काढणार, मला काय माहितीये, फोर्स किती असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटू मास ना. अरे कळतंय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटू मास, ज्याच्यावर तुम्हाला फोर्स काढायचा आहे त्याचा मास, बरोबर आहे ना. असं हे कुठनं आलं, कारण ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे, इट इज फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट मास, फोर्स ऍक्टिंग पर युनिट मास होतं ना. हे F/F ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा F/m होता ना. हे m इथं गेलं, m इथं क्रॉस मल्टिप्लाय झालं. अरे कळतंय, बरं. मला जर त्या ठिकाणचा F काढायचा असेल तर मला तिथलं मास तरी मला माहिती आहे, तिथलं मला तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड काढावं लागेल. कळतंय, अच्छा. समजा ह्याला म्हणू स्फिअर 1, ह्याला म्हणू स्फिअर 2, तर मला असं म्हणता येईल का की या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे, Eg is equal to, can I say Eg1 minus Eg2. अरे कळतंय, Eg1 मायनस Eg2, लक्षात घ्या. आता हा जो शेडेड पोर्शन आहे, हा शेडेड पोर्शन सिमेट्रिक आहे का, इट इज नॉट सिमेट्रिक पोर्शन, सिमेट्रिक नाहीये ना. अच्छा, पण आता मग कसं करणार, पण मला सांगा, हा बाहेरचा स्फिअर, अख्खा स्फिअर सिमेट्रिक आहे,
हा स्फिअर सिमेट्रिक आहे. लक्षात घ्या, असे प्रॉब्लेम आपण कुठे केले होते? सेंटर ऑफ मास काढताना केले होते, किंवा असे प्रॉब्लेम आपण कुठे केले? मुवमेंट ऑफ इनर्शिया काढताना केले होते असे प्रॉब्लेम. कळतंय? आता हे समथिंग इतर, म्हणजे या अख्ख्या स्फिअरमुळे इथं लागलेलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, अख्खा स्फिअर बाहेरचा अनकट स्फिअर इथं आहे, त्यातनं मी या स्फिअरच्या फील्डला मायनस करतो ना. अरे कळतंय का? बोला. किती असतं? Eg1 याच्यामुळे किती असतं? हां, ह्याचा मास, समजा ह्याचा मास आहे m, कॅपिटल एम म्हणून आपण ह्याचा मास. तर या मास बद्दल काय दिलेलं आहे का? एक मिनिट, लेट मी सी द क्वेश्चन. हां, दिलेलं आहे. फ्रॉम सॉलिड स्फिअर ऑफ मास m and radius capital R, a solid sphere of R/2 is removed as shown. Okay, question लिहिला. From a solid sphere of mass m and radius R, a solid sphere of radius R/2 is removed. ठीक आहे. फाइंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर ह्याचं मास त्यांनी दिलेलं आहे, ह्याचं मास आहे कॅपिटल एम बाहेरचं. अरे कळतंय? हां, पण हे बाहेरचं कधी आहे? रिमूव्ह करायच्या अगोदरचं मास आहे हे. अरे कळतंय? नेव्हर माइंड. हां, आता इथलं पहिल्यांदा Eg1 काढू, म्हणजे बाहेरच्या स्फिअर, अख्ख्या स्फिअरचा काढू पहिल्यांदा आपण. इथं किती इलेक्ट्रिक फील्ड आहे? बोला काय आहे इलेक्ट्रिक फील्ड? काय? मायनस GM, कॅपिटल एम, GM बाय R स्क्वेअर. ह्याचा सेंटर ऑफ, ह्याचा सेंटर कुठं आहे? हा आहे ना, R स्क्वेअर 2R चा होल स्क्वेअर. अरे कळतंय का? कळतंय का? मायनस. आता ह्याच्यामुळे असलेला, कळतंय? आता मला सांगा, हे डिस्टन्स किती असणार आहे? हे डिस्टन्स तर R/2 असणार आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती उरलं? हाला म्हणून सेंटर C' म्हणू. हे डिस्टन्स R/2 प्लस R ना, म्हणजे काय झालं? हे 3R/2 झालंय. अरे कळतंय का? हे काय झालं? 3R/2 झालं. अच्छा, आता मग काय करू? समजा इथं मास असता, ह्याचा मास. आता ह्याचा मास किती असेल मला सांगा? ह्याचा मास किती असेल? जो हे काढलेला स्फिअर, निगेटिव्ह स्फिअर जो आहे ना, हा, त्याचा मास किती असतं? किती मास कट केला गेला मी? अच्छा, मला सांगा, एकच मटेरियल आहे, या दोघांची डेन्सिटी, कॅन आय से ρ1 = ρ2, मास अपॉन व्हॉल्यूम. मग ह्याचं मास किती होतं? ρ1चं मास अपॉन 4/3 पाय r³. हे जो मोठ्याचा मास होतो πr³. छोट्याचा मास काय? ह्याचा मास आहे m', जे मला काढायचंय. m' = 4/3 पाय. हे रेडियस किती? R/2 चा क्यूब. अरे कळतंय का? ओके, म्हणजे हे सगळं कटिंग झालं तर काय होईल? 8m'. कळतंय? म्हणजे m' किती येईल? m/8. m', व्हॉट इज m'? हे तेच काढलेलं मास आहे m', कट केलेलं मास आहे. कळतंय? घ्या मग इथं पुढे मायनस G m च्या ठिकाणी आता काय लिहू मी? m/8 लिहितो ना. GM/R², हे डिस्टन्स स्क्वेअर. ह्याचा सेंटर हा आहे ना, सेंटरचा डिस्टन्स घ्यावा लागेल सेंटरपासून. हे 3R/2 आहे, म्हणजे 3R/2 चा होल स्क्वेअर. खरं आहे काय? तर हे मायनस GM/R² मी जर कॉमन काढला तर काय येईल? हे 1/4 येईल. 1/4 मायनस, अरे कळतंय? मायनस कॉमन काढलं ना बाहेर मी. 1/4 इथं येईल, आणि काय हे 8 राहील, आणि हे 4 होईल, हे 2 होईल, खाली 2 राहील, आणि 9 × 18 होईल. हे दिस इज गोइंग टू बी 18. अरे कळतंय का? ओके, नाउ यू हॅव टू सॉल्व दिस. काय करता येईल? मायनस GM/R², 36, हे 9 - 2/36. कळतंय का? ओके, हे काय झालं? 7/36. दिस बिकम्स मायनस 7 GM/36R². हा काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट मास m. मला ग्रॅव्हिटेशनल फील्ड नको आहे, मला फोर्स पाहिजे. पण मला माहिती आहे फोर्स = ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटू दॅट मास. म्हणजे मला टोटल फोर्स कळेल का ह्याच्यात? टोटल फोर्स, ओके, इज Eg × m, which is equal to minus 7 GMM/36R². हा काय आहे?
इतका फोर्स त्या पॉइंटला लागेल या ठिकाणी. कळतंय का? बघा, डायरेक्शन कुठं असेल? डायरेक्शन, डायरेक्शन काय आहे मला सांगा. एक सिंपल आहे, हे मायनस साइन विल इट सेल्फ इंडिकेट द डायरेक्शन. हॅलो हॅलो, ग्रॅव्हिटी इज अ अट्रॅक्शन. त्यामुळे हा मास कधी पण या ऑब्विसली अट्रॅक्शन असल्यामुळे हा फोर्स कसा असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर असा फोर्स लागेल ना हे. अरे कळतंय? मग तुम्ही एकतर मायनस लिहा किंवा मायनस साइन काढा आणि याची डायरेक्शन दाखवा. हे मायनस आणि हे दोन्ही एकत्र करायची गरज नाही. कळतंय? ओके, दॅट्स द आन्सर. चला, ओके, याच्यासारखे भरपूर क्वेश्चन्स फ्रेम करता येऊ शकतात. डिस्ट्रीब्युटेड मास असताना काय बघा, पॉइंट मास असताना तर तुम्हाला काढता येतं. आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पॉइंट चार्ज प्रमाणे, पॉइंट चार्जच्यामुळे कसं काढत होतो? फील्ड फोर्स. त्याप्रमाणे तुम्हाला पॉइंट मासचं पण काढता येईल, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण डिस्ट्रीब्युटेड मासचं तर मग असं घेतलेलं एक्झाम्पल पण डिस्ट्रीब्युटेड मासचंच आहे, अजूनच बघता येईल काय. बघा, ओके, असं एक रॉड आहे, रॉड ऑफ लेंथ एल, मास एम. लेंथ एल, मास एम. बर, या रॉडच्या एका एंड पासनं, हॅलो, समजा ए डिस्टन्सवर एक पॉइंट आहे पी, किंवा इथं एक स्मॉल मास घेऊ एम. चला ठीक आहे, स्मॉल मास एम. फाइंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय दिस रॉड ऑन दिस मास एम. करता येईल ट्राय. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये असंच केलं होतं, आठवतंय? स्प्रेड आउट चार्जेस मध्ये ह्याच्यावर आपण चार्ज पर युनिट लेंथ वगैरे असं घेत होतो आपण. करता येईल का तुम्हाला ट्राय? स्क्रीनला पॉज करा आणि ट्राय करा. बघा, ट्राय करून झालं असेल तर आता मला सांगा, हे पॉइंट मासेस आहेत भरपूर, डिस्ट्रीब्युटेड मासेस. मास 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 किती मासेस आहेत? इन्फायनाइट मासेस आहेत. इन्फायनाइट मासेस आहेत, प्रत्येकाचं डिस्टन्स पण वेगळं आहे त्या एम, छोट्या एम पासनं. दोन्ही पण छोटे एमच घेतले का? बरं, ह्याला कॅपिटल एम घ्या, कॅपिटल एम घ्या, स्मॉल एम घ्या. चला ठीक आहे. अच्छा, मी काय करतो, एक काम करू, याच्यापासनं एक्स अंतरावर, लेट अस टेक एक्स डिस्टन्सवर एक एलिमेंट घ्या, एलिमेंटचे लेंथ घ्या dx. स्मॉल एलिमेंट आय टेक ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम द मास. अच्छा, मला एक सांगा, काय करता येईल या छोट्या मासनी, द स्मॉल मास, ह्याचा समजा मास, ह्याचा डीएम आहे, या डीएम मासने ह्याच्यावर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलेला आहे का मला काढता येईल का? कसं काढता येईल? तो छोटा फोर्स डीएफ काय करता येईल मला? डीएफ काय? जी m1 m2 बाय आर स्क्वेअर ना, m1 m2 बाय एक्स स्क्वेअर असं लिहू का मी? अरे ह्याच्यामध्ये ह्याच्यामधलं अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं, जी ह्याचा मास एम, ह्याचा मास डीएम बाय आर स्क्वेअर ना, आरच्या जे एक्स म्हणतो एक्स स्क्वेअर. हे काय आहे? दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय दिस स्मॉल मास ऑन दिस एम. आय डोंट वॉन्ट स्मॉल मास, आय वॉन्ट द एंटायर रॉड. अच्छा, मग मला काय करावं लागेल? इंटिग्रेट करतो. द टोटल फोर्स इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ डीएफ, विच इज नथिंग बट, आता हे जी कॉन्स्टंट आहे बाहेर काढा, हा एम येतो. कळतंय का? अच्छा, वेल, आपण एक्सप्रेस करू डीएम वेगळ्या टर्म्स मध्ये. चलो, व्हॉट इज डीएम बाय द वे? व्हॉट इज डीएम? मास ऑफ द एलिमेंट, डीएल. ते किती आहे? व्हॉट इज डीएम? कॅन आय राईट? डीएम इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ इनटू लेंथ ऑफ द एलिमेंट. आतापर्यंत आपण असं राडा भरपूर केलेला आहे, काय नवीन काही शिकत नाहीये. व्हॉट इज मास ऑफ एलिमेंट इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ ला आपण त्या लेंथनी मल्टिप्लाय करायचे, मला त्या लेंथचं मास मिळेल. कळतंय? पुट दॅट हिअर. काय मिळेल मला? GMM बाय L dx बाय एक्स स्क्वेअर. अरे कळतंय का? आलं सगळं? ओके. आता मला टोटल फोर्स काढायचा आहे, म्हणजे मला इंटिग्रेशन ह्याचं करायला लागेल. इंटिग्रेशन डीएफ म्हणजे GMM बाय L, कॉन्स्टंट बाहेर काढा, इंटिग्रेशन
1 बाय एक्स स्क्वेअर dx. x चे लिमिट सांगा. x इज व्हेरिंग फ्रॉम, x चं लोअर लिमिट किती आहे, कमीत कमी लिमिट a, मॅक्सिमम लिमिट किती a प्लस l, कळतंय का, a आणि हे a प्लस l. अरे कळतंय. काय येईल, फोर्स इज इक्वल टू GMM ओव्हर L. ह्याचं इंटिग्रेशन x रेस टू -2 असतो ना, म्हणजे काय आलं, x रेस टू -1 अपॉन -1, कळतंय. म्हणजे ह्याचं काय येतं, -1 बाय x. आणि लिमिट्स काय येतील ह्याला लिमिट्स काय येतील, a टू a प्लस l. अरे झेपतंय का. आता हे मायनस साईन काय करेल, हे लिमिटला पलटी मारून टाकेल. म्हणजे काय येतं, GMM बाय L 1 अपॉन a मायनस 1 अपॉन a प्लस l इज द आन्सर. हे अजून सिम्प्लिफाय कसं करता येईल, एक मिनिट GMM इथं काय येईल, L कट झाला, दिस बिकम्स a प्लस l. क्यूट, चांगलं आलं, हे चांगलं दिसतं इक्वेशन आहे, कळतंय. क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथं a मायनस झाला, l शिल्लक राहिला, हा l पण कट झाला, असं आन्सर आलं. कळतंय. हे काय आहे, फोर्स. डायरेक्शन कशी असेल, डायरेक्शन ऑब्विसली नीडलेस टू से, ग्रॅव्हिटी ऑलवेज अट्रॅक्शन, असंच असेल ग्रॅव्हिटी. म्हणून ते मायनस घेतलंच नाही साईननी, मायनस, हे मायनस असतं ना इथं ॲक्च्युली, मायनस 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 असेल तर काय येईल, तर मायनस 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 मायनस, अँड दिस मायनस साइन विल ओनली इंडिकेट अट्रॅक्शन. पण मायनस साइन म्हणून घेतच नाही मी, कळतंय, कारण डायरेक्शनच दाखवली ना मी ऑलरेडी. ठीक आहे, दॅट्स इट. कळतंय कसं करायचं, डिस्ट्रीब्युटेड मास असताना. ओके, अजून बघूया पुढचं एक्झाम्पल एक. आता हे एक न्यूमरिकल म्हणून घ्यायचं असेल न्यूमरिकल म्हणून घ्या, नाहीतर एक छोटा स्टार घ्या किंवा एक लहान बुलेट घेतलं तरी हरकत नाही. काय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑन ॲक्सिस ऑफ अ रिंग. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ एन ॲक्सिस ऑफ अ रिंग. बघा हे आठवत आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन ॲक्सिस ऑफ रिंग केलं होतं आपण, आठवत आहे का. हां, सेम स्टोरी. आता जसं आपण पुढे जाऊ तसं मॅग्नेटिक फील्ड ऑन ॲक्सिस ऑफ रिंग करणार आहे, स्टोरी सेमच आहे, कळत आहे. त्यामुळे आता मी हे सगळं डिराईव्ह करत बसत नाही. आय विल नॉट डिराईव्ह दिस, हे तुम्हाला ऑलरेडी मी डिराईव्ह करून दाखवलेलं असेल इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. समजा अशी रिंग आहे, ओके, या रिंगच्या ॲक्सिसवर हा एक 3D दाखवली ना रिंग, रिंगचा मास समजा m आहे, ह्याचा जर रेडियस कॅपिटल R आहे, आणि याच्या सेंटरपासनं समजा x डिस्टन्सवर एक पॉइंट P आहे, आणि तुम्हाला या पॉइंट P ला तुम्हाला काय काढायचं, या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड काढायचं या रिंगमुळे. कळतंय कसं काढणार ग्रॅव्हिटेशनल फील्ड, मला सांगा. असं आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये कसं केलं होतं, रिंगवर आपण चार्ज जर Q असेल, इथं ह्याची रेडियस जर R असेल, ओके, आणि इथनं तेच कॅप्शन घेऊ, x डिस्टन्सवर पॉइंट P असेल, तर पॉइंट P चं आपण इलेक्ट्रिक फील्ड कसं काढलं होतं, आठवतंय, आठवा. व्हॉट वॉज इलेक्ट्रिक फील्ड, KQX बाय R² प्लस x² रेस टू 3/2. हे आठवायला पाहिजे. अरे कळतंय, ओके. ब्रिंग सेम हिअर. मग काय लिहू, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट पॉइंट P, रिप्लेस K विथ -G, आपलं सिंपल लॉजिक आहे. रिप्लेस चार्ज विथ मास M, रिप्लेस x काय, x तर x आहे ना, रिप्लेस काय करणार त्याला, अपॉन R² प्लस x² रेस टू 3/2. अरे कळतंय का नाही कळतंय, सिंपल. व्हॉट इज दिस, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. डायरेक्शन कुठं असेल, ऑलवेज ऑफ अट्रॅक्शन. हे मायनस साइन विल ओनली शो दॅट दिस अट्रॅक्शन. कळतंय, येस ऑर नो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, पुढे काय करता येईल. हां, ॲट द सेंटर, सेंटरला किती असेल, ओके, मला सांगा सेंटरमध्ये कसं काढणार. सिंपल गोष्ट आहे, किती असणार सेंटरला. एकतर लॉजिकली पण असेल, सांगता येईल तुम्हाला. सेंटर इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असणार, इथं 0 असणार ना,
कारण हा पॉइंट तुम्ही जर रिंगला असं बघितलं, हा पॉइंट या सगळ्या पॉइंट मासेसला इक्वली अट्रॅक्ट झालेला आहे. अरे कळतंय, इक्वली अट्रॅक्ट झालेला आहे, कळतंय. त्यामुळे ह्याच्यावर नेट इलेक्ट्रिक फील्ड किती असणार, नेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असणार तिथं, 0. ओके. किंवा तुम्ही काय करा, या एक्सप्रेशन मध्ये x = 0 सबस्टिट्यूट करा. सेंटरला म्हणजे काय ना, x = 0 ना, x = 0 सबस्टिट्यूट केलं याच्यामध्ये तर काय येतं, ऍट सेंटर ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे, 0. हे तुम्हाला कळतंय का? दॅट्स इट. अजून काय करता येईल बघा पुढे. सेमी रिंग, क्वार्टर रिंग, तुम्ही हे अख्खं अजून 2-3 क्लास असं घेता येईल. मी जे काय केलं होतं, जे काय तुम्हाला मी इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 1 म्हणतो तुम्हाला, म्हणून म्हणलं इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 1 मध्ये जे कसले प्रॉब्लेम घेतले होते ते सगळे प्रॉब्लेम इथे येऊ शकतात. कळतंय. मध्ये पॉइंट मास असू दे, डिस्ट्रीब्युटेड मास, मग रॉड झाला, मग रिंग झाली, मग डिस्क करता येईल. कळतंय. डिस्क मध्ये काय, डिस्क मध्ये पण परत इंटिग्रेशन आहे. डिस्क इज मेड अप ऑफ इन्फायनाइट रिंग्स. कळतंय का? तर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकचे जे काही फॉर्म्युले आहेत, आपण जे काही सॉल्व्ह केलेले आहेत रिंगसाठी, डिस्कसाठी, त्या सगळ्या फॉर्म्युले घ्या, ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत. रॉड, हे सगळे फॉर्म्युले घ्या. त्या ठिकाणी काय करा, के ला -d ने रिप्लेस करा आणि चार्जला मासने रिप्लेस करा, m ने रिप्लेस करा. दॅट्स इट. यू गेट युअर प्रॉपर्टीज इन ग्रॅव्हिटेशनच्या प्रॉपर्टीज मिळतील. तुम्हाला कळतंय का? दॅट्स हाऊ वी गो अबाउट इट. ओके.